हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं. खरं तर मनोरंजनाचे खूप सारे क्षण असतील, खूप साऱ्या आठवणी असतील त्याने आपल्यासाठी सोडलेत. ज्यातील शोलेमधील वीरूसारखी जी भूमिका आहे ती तर निरंतर आपल्यासोबत राहणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि खरं तर मरण हे असंच आहे, जोपर्यंत जगला तोपर्यंत जगला आणि लोकांच्या लक्षात राहिला, आणि एकदा का विझला की विझलाच. खरं तर त्यासाठीच कवी सुरेश भट आहेत, ते खूप सुंदर ओळी लिहितात आणि खऱ्या अर्थानं त्यांनी बरेचशा ओळी लिहिलेत. ज्यातील एक जी गझल आहे ती नेहमी लक्षात राहते की जगत मी आलो असा की जसा जगलोच नाही, जगत मी आलो असा की जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की पुन्हा जुळलोच नाही. जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाने, जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाने, सोंगपण फसव्या जिन्याचे शेवटी शिकलोच नाही. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो, कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो, पण प्रकाशाला तरीही हाय मी पेटलोच नाही. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी, सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी, एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही. स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे, स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे, एवढे स्मरते मला की मला स्मरलोच नाही. वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत, वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत, सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा, संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा, लोग मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही, लोग मला दिसले अचानक मी कुठे दिसलेच नाही. खरंच खूप सुंदर ओळी आहेत सुरेश भटांच्या, ज्या काळजाला भिडतात आणि जगण्याचा एक आशय आपल्याला समजून जातात. तुमचं काय मत आहे कमेंट करा.